महत्त्वाची बातमी पुण्यामधून। पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाले। पीडित तरुणी पुण्याहून फलटणकडे निघाली होती। घटना घडलेल्या बसमधील कॅमेरा देखील बंद असल्याची माहिती मिळते। 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी देखील केली जाते। आरोपीचा शोध देखील घेतला जात आहे। दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे आणि या नराधमाचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे। पुण्यामधल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ माजली। स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली ही घटना आहे। 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले। स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये पहाटे 5:30 वाजता बलात्काराची घटना घडली। 26 वर्षाच्या तरुणीनं स्वारगेट पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली आहे। फलटणला जाण्यासाठी ही तरुणी पहाटे 5:30 वाजता स्वारगेट स्थानकात आली। फलटणला बस जाणाऱ्या फलाटावर ही तरुणी बसली होती। त्यावेळी आरोपी तरुणीच्या आसपास फिरताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय। नंतर आरोपी तिच्या जवळ येऊन गोड बोलून तिच्याशी ओळख करतो। फलटणला जाणारी बस दुसरीकडे लागलेली आहे असं आरोपी तरुणीला सांगतो।